नमस्कार मित्रांनो, आपल्याला आवडणाऱ्या मालिका ह्या बाकीच्यांना पण आवडतात का नाही हा कळण्याचा मार्ग म्हणजे टीआरपी रेटिंग राहतो। ज्या मालिकेची जितकी चांगली टीआरपी रेटिंग राहते त्या मालिकेला तितकाच पैशाचा मोबदला भेटत असतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्टार प्रवाहावरच्या जेवढ्या पण मालिका आहेत त्या मालिकेंपैकी कोणाचा टीआरपी सगळ्यात जास्त आहे आणि कोण आहे नंबर 1 ला आणि सगळ्यात खालचा कोणाचा टीआरपी आहे आणि कोण आहे नंबर 9 ला। तर मित्रांनो, स्टार प्रवाहाच्या मालिकेची जर बात केली तर ह्या मालिका जबरदस्त गाजलेल्या असतात आणि ओव्हरऑल सगळ्या मराठी सिनेसृष्टीच्या मालिकेची जर बात केली तर टॉप 5 मध्ये स्टार प्रवाहाच्याच मालिका येतात। इतकं स्टार प्रवाहाची हवा मालिकेच्या सिनेसृष्टीवर आहे। तर मित्रांनो, बात जर सुरू केली तर नंबर 9 वर स्टार प्रवाहाची मालिका आहे प्रेमाची गोष्ट। हो मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका नंबर 3 वर असायची, पण तेजश्री प्रधान ही गेल्यापासून ही मालिका खाली घसरून नंबर 6 ला आली होती, पण आता ती मालिका अजून खाली घसरलेली आहे आणि आलेली आहे नंबर 9 ला। तर मित्रांनो, त्यावरती नंबर 8 ला आहे तू ही रे माझा मितवा। हो मित्रांनो, 3.0 च्या टीआरपी रेटिंग नुसार तू ही रे माझा मितवा ही मालिका नंबर 8 ला आहे। मालिकेचा टीआरपी एवढा काय खास नाहीये, 3.0 म्हणजे इतका काय खास टीआरपी नाही, ठीकठाक टीआरपी आहे। तर मित्रांनो, नंबर 7 ला एक मालिका नाही तर रियालिटी शो आलेला आहे ज्याला होस्ट करता सिद्धार्थ जाधव आणि त्या रियालिटी शोचं नाव आहे यू दे रे धिंगाणा। हो मित्रांनो, बाकीच्या सिरियलच्या सगळ्या ऍक्टर ऍक्ट्रेसला तिथं बोलवायचं आणि त्यांना वेगळे वेगळे कार्यक्रम वेगळे टास्क करायला लावायचे, याच या रियालिटी शोचा मेन स्टोरी लाईन आहे आणि याची टीआरपी रेटिंग आहे 3.5 ची। तर मित्रांनो, यू दे रे धिंगाणा याच्या जस्ट वरती मालिकेचं नाव आहे येड लागलं प्रेमाचं। हो मित्रांनो, विकास पाटील म्हणजेच बिग बॉस 2 चा विजेता हाच याचा मेन लीड रोल मध्ये आहे आणि येड लागलं प्रेमाचं याची जर रेटिंगची जर बात केली तर 3.8 ची म्हणजे चांगली रेटिंग या मालिकेला आहे। तर मित्रांनो, आता बात केली नंबर 5 ची तर नंबर 5 ला मालिकेला आहे घरोघरी मातीच्या चुली। हो मित्रांनो, याचा टीआरपी रेटिंगची जर बात केली तर 4.4 चा तगडा टीआरपी रेटिंग या मालिकेचा आहे आणि घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चांगली परफॉर्म स्टार प्रवाहावर सध्याला करत आहे। तर मित्रांनो, याच्या जस्ट वरती मालिका आलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम। तर ही मालिका पण चांगली गाजत आहे आणि नंबर 4 वर आली। इतक्या चांगल्या मालिकेमध्ये ही पण नंबर 4 ला आलेली आहे, ही खूप विशेष गोष्ट आहे। आणि हिचं जर टीआरपी रेटिंगचा बात केला तर खूप जबरदस्त टीआरपी रेटिंग हिचा आहे, 4.8 चा टीआरपी रेटिंग हिचा आहे, जो की झी मराठीवरच्या जितक्या मालिकांचा आहे ती त्यांच्यापेक्षा सगळ्यात वरचा टीआरपी रेटिंग स्टार प्रवाहाच्या नंबर 4 च्या मालिकेचा आहे, ज्या मालिकेचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर इथं कायमच खूप मोठी कॉम्पिटिशन लागलेली असते, पण मित्रांनो सध्याला नंबर 3 ला मालिका जी आहे टीआरपी रेटिंग मध्ये खूप चांगली, तिचं नाव आहे थोडं तुझं थोडं माझं। हो मित्रांनो, 5.2 च्या तगड्या टीआरपी रेटिंग नुसार ही मालिका आलेली आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, बात केली नंबर 2 आणि नंबर 1 ची तर नंबर 2 ला मालिकेचं नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी। हो मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचा टीआरपी रेटिंग आहे 5.6, जो की एकदम जबरदस्त आहे। म्हणजे तुम्ही जी मालिका बघता त्याचा चांगला मोबदला म्हणजे पैसे ह्या त्या मालिकेच्या डायरेक्टरला, प्रोड्युसरला आणि अभिनेत्यांना भेटत आहेत। तर मित्रांनो, आता नंबर 1 ची बात केली तर ही मालिका जबरदस्त आहे, कायमच नंबर 1 ला असते आणि यावेळेस पण ती नंबर 1 लाच आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे ठरलं तर मग। हो मित्रांनो, नंबर 1 ची मालिका 6.0 हिचा टीआरपी रेटिंग आहे। जर तुम्ही बिग बॉस मराठीची बात केली, जे की आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीमध्ये सगळ्यात जास्त टीआरपी रेटिंग वाला शो होता, त्याची रेटिंग होती 6.4 ची आणि ह्या मालिकेची रेटिंग आहे 6.01 ची। म्हणजे ही मालिका अजून जर गाजत राहिली तर बिग बॉस मराठीचा पण रेकॉर्ड मोडून टाकेल। तर मित्रांनो, ठरलं तर मग मालिका ही सध्याला आहे नंबर 1 ला आणि नंबर 9 ला आहे प्रेमाची गोष्ट। जी मालिका एक वेळेस नंबर 1 ला राहायची तर ती मालिका एक अभिनेत्री गेल्यामुळे ती मालिका आता घसरलेली आहे नंबर 9 ला। तर मित्रांनो, असंच जर चालत राहिलं तर प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकरच बंद पडायला बसली। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ठरलं तर मग ही मालिका कधी खाली येईल आणि प्रेमाची गोष्ट ही मालिका कधी वरती जाईल का नाही, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।